आणि यानंतर आमंत्रित करते श्री संजयजी कदम यांना आणि विनंती करते त्यांना साप्ताहिक संघटनेचा ठराव आपण इथे वाचन करावा। नमस्कार सर्व संपादक पत्रकार। आपल्या अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटने संचलित आपली साप्ताहिक संपादक पत्रकार संघटना ही नव्यानं कार्यरत झाली, सुरुवात झाली आणि तिची धोरा माने साहेबांनी माझ्याकडे दिलेली। तर ज्याप्रमाणे डिजिटल मीडिया सर्व क्षेत्रात काम करतोय तसा प्रिंट मीडियामध्ये साप्ताहिक जे काय काम करतायत, साप्ताहिक संघटनेचा जर विषय आपण थोडासा उल्लेख केला तर साधारण 1605 मध्ये पहिलं साप्ताहिक प्रकाशित झालं होतं, ते युरोपमध्ये झालं होतं। भारतात स्वातंत्र्य चळवळीत साप्ताहिकांच्या भूमिका ह्या कायमस्वरूपी महत्त्वाच्या राहिल्यात। आज भारत देशात जवळपास 46,000 साप्ताहिक आहेत। महाराष्ट्र राज्यात 5 ते 6,000 साप्ताहिक आज काम करतात, कार्यरत आहेत। पण शासन दरबारी त्या साप्ताहिकांना मिळणारी वागणूक थोडीशी उलटसुलट म्हणायला हरकत नाही, कारण शासनाचं जे धोरण आहे ते साप्ताहिकाबाबत थोडंसं चुकीचं आहे आणि त्याला कुठेतरी आपल्याला मानपान मिळावं ह्या उद्देशानं आपण काय ठराव किंवा काय आपल्या मागण्या आहेत। तर प्रमुख मागणी अशी होईल की शासन यादीवर जे साप्ताहिक आहेत, शासन अशा साप्ताहिकांना काही जाहिराती शासनाच्या स्वरूपात मिळतात आणि त्या जाहिराती देताना दैनिकांना ज्या पद्धतीनं वाटप केलं जातं त्यामध्ये साप्ताहिकांच्या वाटा हा खूपसा अल्पसा कमी आहे, अत्यंत कमी। म्हणजे अगदी जेव्हा 10 जाहिराती, शासकीय जाहिराती जर दैनिकाला मिळत असतील तर त्यातला 1-2 सुद्धा जाहिराती साप्ताहिकांना दिल्या जात नाहीत। त्याच्यानंतर अधिस्वीकृती धारक पत्रकार ही एक आता शासनाची जी योजना आहे त्याच्यामध्ये साप्ताहिकांच्या एका संपादकाला अधिस्वीकृती दिली जाते। तर ती आपली मागणी काय, एका संपादकाला तर त्यापेक्षा त्याच्याबरोबर काम करणारे कार्यकारी संपादक असतील किंवा मालक असतील तर ह्या दोघांना 2 अधिस्वीकृती धारक कार्ड मिळावेत अशी एक आपली भूमिका आहे। त्याच्यामागे शासन पत्रकारासाठी पेन्शन योजना देत असते किंवा पेन्शन योजना जाहीर करते, पण पेन्शन योजना जाहीर करून त्याला जे काही निकष त्यांनी लावले ते कडक आहेत आणि त्यामुळं अनेक पत्रकार आहेत ज्येष्ठ आहेत पण त्यांना त्या पेन्शन योजनेचा लाभ होत नाही। अशा पत्रकार जे साप्ताहिक जे 15-20 वर्षापासून चालवत आहेत त्यांना ते मिळावं हा एक आपली त्याच्या मागे भूमिका आहे। या व्यतिरिक्त पत्रकार कधीतरी आपल्या कामानिमित्त बाहेर जातो तर पत्रकारांचे टोल माफा जर त्यांच्या नाव दिला तर तो एक आपला विषय आहे। अशा काही प्रमुख मागण्यांचं आपण निवेदन साहेबांना देणार आहोत थोड्या वेळात। हा एक ह्या मागण्याचा एक उद्देश होता माझा। धन्यवाद। सन्माननीय संजयजी कदम यांनी हा ठराव इथं वाचन केला, पण यानंतर आपण पुढच्या सत्राकडे जातोय। सन्माननीय